नंबर सेकंड, रेसिडेन्स अँड स्कोप ऑफ टोटल इन्कम. रेसिडेन्स अँड स्कोप ऑफ टोटल इन्कम. ही गोष्ट रेसिडेन्स म्हणजे सगळ्यांना टॅक्स लागत नाही, बाहेरून आलेल्या लोकांना टॅक्स लागत नाही, इंडियातल्या राहणाऱ्या लोकांना फक्त टॅक्स लावणार का? गव्हर्नमेंट म्हणतं नाही, इन्कम तुम्ही इथे येऊन कमवता. एव्हरी वन अर्निंग इन्कम, एव्हरी वन हू अर्निंग इन्कम हॅज अ. कळतंय काय बोलते? म्हणजे प्रत्येकाला तुम्हाला टॅक्स भरायचा कंपल्सरी. का? अरे फॉरेन वाले तर फॉरेनला राहतात, मग ते त्यासाठी आपण चेक काय करतो? रेसिडेन्स. कळतंय काय बोलते? सो रेसिडेन्स याच्या कंडिशन आहेत, या कंडिशन फुलफिल केल्या, द पर्सन हू फुलफिल द कंडिशन ऑफ रेसिडेन्स, तर त्याला कंपल्सरी टॅक्स भरावा लागतो. तुला कळतंय मी काय बोलते ते? सो बेसिक कंडिशन आहे, सेकंडरी कंडिशन आहे. जर त्याने बेसिक कंडिशन फुलफिल केली सो ही एलिजिबल टू पे द. As per section 6(1). 6(1) मध्ये दोन कंडिशन आहे. स्टे इन इंडिया. बघा जरा कंडिशन. सेक्शन 6(1) मध्ये बेसिक कंडिशन आपल्याला दिली आहे, म्हणजे रेसिडेन्स होण्याची बेसिक कंडिशन काय दिली आहे? ही स्टे इन इंडिया more than 182 days in previous year. म्हणजे गेल्या वर्षामध्ये जर तो पर्सन 182 डेज इंडियात राहिला तर तो रेसिडेंट. रेसिडेंट म्हणजे तो कळतंय? ही झाली तुमची पहिली कंडिशन. और किंवा दुसरी अजून एक कंडिशन आहे की स्टे इन इंडिया more than 60 days in a previous year and he stay in India more than 365 days in 4 preceding previous year. Exclude Indian origin, काय कंडिशन आहे बघा. सेक्शन 6(1) मध्ये काय सांगितलं? बेसिक कंडिशन काय सांगितले? जे स्टे इन इंडिया, तो इंडियात असला पाहिजे. किती? 182 किंवा त्यापेक्षा जास्त तो इंडियात जर असेल प्रिव्हियस इयर म्हणजे गेल्या वर्षी, तर त्याला तो रेसिडेंट मानला जाईल आणि त्यांना टॅक्स भरावा लागेल. त्यानंतर सेकंड कंडिशन मध्ये काय सांगता? ही स्टे इन इंडिया मोर दॅन 60 डेज. आपण तो 60 दिवस असला पाहिजे. आणि म्हणजे अजून काय? काही स्टे इन इंडिया मोर दॅन 365 डेज इन 4 preceding previous year. म्हणजे गेल्या वर्षी तो 60 दिवस, त्याच्या आधीचे 4 वर्ष मिळून तो 365 डेज असला पाहिजे. कळतंय? सो नॉर्मली फॉरेनर साठी, आणि ही पहिली वाली कंडिशन आहे ना, फॉरेनर जनरली नाही 182 डेज जर पकडले नॉर्मली तरी 6-7 महिने येतात. राईट ना? 6 महिने येतात ना. तो 6 महिने जर तो नाही राहिला तर इंडियाचा तर एवढं इन्कम करून गेला तो गेला ना. 6 महिने नाही राहिला तर म्हणून दुसरी प्रोव्हिजन काय दिली आहे की त्याने 60 दिवस तर या गेल्या वर्षात तो असला पाहिजे, आणि कंटिन्युअस आधीचे 4 वर्ष जर मिळून तो 365 डे असेल तर तो रेसिडेंट मानला जातो. पर्यंत क्लिअर? पण एक्सक्लूड काय दिले? 3 कंडिशन दिल्या, त्याला ह्या 60 डेजचा रूल अप्लिकेबल होत नाही. कोण? फक्त तो इंडियन ऑरिजिन. इंडियन ऑरिजिन म्हणजे काय? आजी आजोबा अजून आधीची कुठली पण पिढी त्याची इंडियात असते. म्हणजे
बाय बॉर्न तो इंडियाचा नाहीये. समजा तो अमेरिकेत बॉर्न झाला, पण त्याची कोणीतरी रक्ताची नाती इंडियात आहे, ओरिजिन. ठीक आहे. सो इंडियन ओरिजिन असेल तर त्याला 60 डेजचा रूल ऍप्लिकेबल आहे. डायरेक्टली 182 डेज ऍप्लिकेबल होतो. त्यानंतर इंडियन मेंबर आहे, न्यू मेंबर आहे, आणि त्याने इंडिया सोडलंय कशासाठी? एम्प्लॉयमेंट पर्पजसाठी, म्हणजे तो जाऊन येऊन राहतोय. त्यासाठी सुद्धा आपली 60 डेजची रूल ऍप्लिकेबल नाही. त्याला डायरेक्टली 182. त्यानंतर रेसिडेंट आहे, रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट. सेक्शन 6 सबसेक्शन 6. अंडर सेक्शन 6 सबसेक्शन 6 मध्ये काय सांगितलंय? आता कळलं, रेसिडेंट आहे. ऑर्डिनल रेसिडेंट म्हणजे ते रूल आहेत तर ते कळतंय, नंतर तुम्हाला कळेल. जे आपण स्कोप बघू ना, तर कोणाकोणाला आहे ना टॅक्सेबल असतं ना, तर ते याच्यावर आहे. रेसिडेंट आणि ऑर्डिनल रेसिडेंट. पूर्ण रेसिडेंट कळतंय काय बोलते, तर कोणाकोणाला टॅक्स ऍप्लिकेबल आहे स्कोप मध्ये आहे. तर रेसिडेंट आणि ऑर्डिनल रेसिडेंट कोण असतं? त्यासाठी 2 कंडिशन तुम्हाला फुलफिल करावं लागतं. पहिली कंडिशन आहे ती म्हणजे ही स्टे इन इंडिया at least 2 year resident out of 10 year. कळतंय? 2 वर्ष तो रेसिडेंट असला पाहिजे टोटल 10 वर्षामध्ये. He has been resident in India at least 2 out of 10 years. Immediate preceding previous year. अजून दुसरी कंडिशन आहे ती म्हणजे he stay in India for he stay in India more than 730 days stay in India more than 730 days. Immediate 7 preceding previous year.